त्यांनी ताबडतोब नितेश राणेंना फोन करून त्यांना कल्पना दिली की आपण एका साईडला आपण आश्वासन देत आहे की मच्छीमार ससून डॉक मधील गोडाऊन किंवा मच्छीमारांवर काय अन्याय होऊन देणार नाही आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट त्यांच्या गोडाऊनचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी आपले खासदार आपले उत्कृष्ट संसदपटू ताबडतोब 23 तारखेला संध्याकाळी त्यांचा मला मेसेज आला. उद्धव साहेबांनी त्यांना कळवलं आणि त्यांनी ताबडतोब केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलं और मैं इसमें मच्छीमारों को कोई तकलीफ होने नहीं दूंगा. चांगल्या पद्धतीने गंभीरपणे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक असा आहे की मला आमच्या सगळ्यांच्या वतीने ससून डॉक तर शिवडी पर्यंत पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट हा कायदा आहे. हा कायदा जो निर्माण झाला 1958 साली, तर आपल्याला विनंती करण्यात येत आहे की हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट हे अबॉलिश करण्यात यावं, संपवण्यात यावं. नवीन नवीन ब्रिजेस येतात, नवीन नवीन नाव दिले जातात. तर हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्टचा अर्थ असा आहे की इलिगल ऑक्युपेंट्स, आता इलिगल ऑक्युपेंट्स हे आम्हाला घोषित करत आहेत आणि आम्ही इलिगल कसे, आता आपण पीआयएल आम्हाला 2023 मध्ये पीआयएल टाकण्यात आला आमच्यावर सीएएलएम काम संस्थेने कुलाबा असेट लायबिलिटी मॅच, त्याच्यामध्ये आम्हाला रेकग्नेशन देते कोर्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट ही मरीन प्रोडक्ट्स हे आम्हाला पार्टी बनवण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट पण आम्हाला आमच्या नावाने पत्र पण देता येतं आणि आमचाच पत्ता देते गोडाऊन क्रमांक 1773 कृष्णा गोळे गोडाऊन क्रमांक 1773. एक बाजूने ते बोलतात एमएफडीसी आमचं टेनेंट आहे, एक बाजूला सब टेनेंटला ते डायरेक्ट पत्र लिहितात की जे वेस्ट आहे ससून डॉकचं ते वेस्ट बाहेर जायला जाता कामा नये. ते आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट ज्याला टेंडर दिले त्यालाच वेस्ट देण्यात यावं. म्हणजे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने आम्हाला रेकग्नाइज करत आहे आणि तुमचं कन्व्हिनियन्स प्रमाणे आम्हाला रेकग्नाइज करत पण नाही. तर मी आमच्या ससून डॉक मच्छीमारांच्या वतीने तुम्हाला विनंती करत आहे की हे पब्लिक प्रिमायसेस ऍक्टचा विषय घ्यावा जेणेकरून आमच्या सगळ्यांना भविष्यामध्ये, कारण हा एक जनरेशन आहे, अजून पुढं भविष्यामध्ये सेकंड जनरेशन येणार, थर्ड येणार. तर आम्हाला सगळ्यांना तुमच्या वतीने एक आश्वासन पाहिजे की हे पब्लिक प्रिमायसेस ऍक्ट निघून जायला पाहिजे आणि जे गडकरी साहेबांनी जो घेतलेला निर्णय जो होता 2015चा त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.